जय जिजाऊ. मी इंदू गायकवाड. हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज एक वेगळा विषय आहे. तो विषय एक घडलेली एक घटना आहे. एक 10 वर्षापूर्वी एक विद्यार्थी माझ्याकडे होता. इयत्ता 12वी मध्ये शिकत होता. तो विद्यार्थी अतिशय हुशार होता. म्हणजे 10वीला त्याला चांगले मार्क्स होते, 70% मार्क्स होते. घरची परिस्थिती खूप गरीब होती. आई सांभाळ करत होती त्याचा. एक बहीण भाऊ असे दोघं भावंड होते ते. बहीण 8वीला होती आणि तो 12वीला माझ्याकडे होता. 11वी 12वी माझ्याकडे होता. तर तो एक लक्षात राहिलेला एक प्रसंग आहे तो त्या विद्यार्थ्याचा. तो मला सांगावासा वाटतोय की संगत गुणामुळं मुलं कशी भरकटतात, त्यांचं आयुष्य कसं भरकटतं. जर त्यांना वेळीच त्यातून बाहेर काढलं नाही तर त्याचे किती भयानक परिणाम त्या कुटुंबाला आणि त्या व्यक्तीच्या आयुष्याला भोगावे लागतात. तर हे कुठेतरी मांडावं, सांगावं म्हणून मला असं वाटलं की हा विषय आपण घेऊया चर्चेसाठी. तर हा जो विद्यार्थी होता तो अभ्यासात तर खूप हुशार होता, परंतु नंतर संगत गुणामुळे बिघडला होता. तर ते माझ्या पण लक्षात कसं आलं, तर त्याची आई जी होती ती आई म्हणजे ती एक खरंच हिरकणी होती आणि ती वेळीच सावध असल्यामुळे ती त्या मुलाला वेळीच वाचवू शकली. तर ती अधूनमधून भेटायला यायची मला. म्हणजे जेव्हा तो 11वी मध्ये होता तर ती पहिल्यापासून यायची. अभ्यास कसा करतोय, रोज येतोय का कॉलेजला, काही वर्गामध्ये काही मस्ती करतोय का, कसं काय चाललंय त्याचं, याचं विचारपूस करायला ती मधून मधून अशी 2-3 महिन्यांनी येत जात असायची. त्यामुळे मला पण काय एवढं काय वाटायचं नाही. मी सांगायचे व्यवस्थित आहे, छान अभ्यास करतोय, काही प्रॉब्लेम नाहीये तसा काही. आणि असं वर्ष व्यवस्थित गेल्यानंतर इयत्ता 12वी मध्ये तो आला आणि 12वी मध्ये आल्यानंतर हळूहळू एक 2-3 महिन्यानंतर त्याच्यामध्ये काय बदल झाला अचानक माहिती नाही. माझ्याही लक्षात आलं की तो उलट सुलट बोलायला लागलाय. आधी शांत असायचा, अभ्यास म्हणजे अभ्यास करायचा, परंतु आता कुठंतरी तो बदललाय. काहीतरी कुठंतरी पाणी मुरतंय, काहीतरी गडबड झालेली हे माझ्याही लक्षात आलं. कारण मी क्लास टीचर होते त्यामुळं मला त्याचं सगळं काही बारीक सारीक गोष्टी माहिती होत्या. आणि त्याची आई पण सतत वर्षभर येत जात असल्यामुळं मला पूर्णपणे त्याच्या फॅमिली बॅकग्राऊंडची कल्पना होती. कारण त्याला वडील नव्हते, आईच काम करायची आणि तीच या मुलाला मुलीला सांभाळ करायची. ती हातावरचं पोट, जिथं काम मिळेल तिथं ती काम करायची आणि या मुलांचं शिक्षण पाणी, त्यांचा सांभाळ करणं, असं तिची एकटीची ती जबाबदारी होती आणि ती अत्यंत मनापासून ती पार पाडत होती. तर असा त्याचा जो बदल झाला, अभ्यास पण घरी करेनासा झाला, कॉलेजमध्ये पण असा दांड्या मारायला लागला, उलटसुलट बोलायला लागला, वह्या कंप्लीट करणं नाही, काही नाही. तर असं त्याचं ते दिसायला लागलं मला. पण मला काही एवढं खूप सिरियस गोष्ट काही वाटली नाही. पण एकदा त्याची आई अशी आली आणि माझ्या पुढे मला म्हटले, मला बोलायचंय तुमच्याशी. मग मी थोडं बाजूला घेऊन त्यांच्याशी बोलले. तर त्या अक्षरशः रडायला लागल्या, ढसाढसा रडायला लागल्या. मला म्हटलं, मॅडम काय करू, मी माझं पोरगं वाया गेलेले, माझं काही आत्तापर्यंतची जी माझी मेहनत, जे मी त्यांना शिकवलं, माझं कसं काय हालाचे बाल करून मी ते मोठं केलंय, परंतु आता माझं पोरगं कामातून गेलं आणि इतकं वेगळ्या दिशेला निघून गेलं, इतकं वेगळं वळणं लागले, इतकी वाईट मुलांची, गुंड मुलांची संगत लागलेली की तो आता हाताबाहेरच गेलेला आहे. मी करून बघितले प्रयत्न त्याला सांगून समजावण्याचे, परंतु काही होत नाही. आता तुम्हीच काहीतरी करा, तुम्ही तुमच्या भाषेत काहीतरी समजून सांगा, तो तुमचे शब्द काहीतरी ऐकेल, त्याला काहीतरी जरा समजेल, तर तुम्ही जरा माझ्यासाठी सांगा, जरा बोला त्याच्याशी तुमच्या भाषेमध्ये. म्हटलं ठीक आहे मी बोलते, पण म्हटलं झालंय काय. तिने जे सांगितलं तो मला पण खरंच एक धक्का होता. आणि तिने जे सांगितलं मला की मॅडम तो आता 10-11 वाजेपर्यंत घराबाहेर राहायला लागलाय, कधी तो रात्रीचा संध्याकाळचा बाहेर पडायचा नाही, पण आता तो इतका रात्री 11 वाजले तर त्याला बोलून आणावं लागतं. आणि मी तपास केला या गोष्टींचा, तर मला असं दिसलंय की त्याला वाईट वळण लागलेलं आहे. तो त्या वाईट संगतीच्या गुंड मुलांच्या नादाला लागून तो जुगार खेळायला लागलेला आहे, सिगरेट प्यायला लागलेला आहे, गुटखा खायला लागलेला आहे आणि कसंही गुंड
गुंडागर्दीची भाषा करतो, कसंही वागायला लागलेला आहे. म्हणजे भीती हा प्रकार राहिलेला नाही त्यांना. त्या बाहेरनं आले, मुलांनी शिट्टी वाजवली की घराबाहेर पडतो तो, काही सांगत नाही कुठं आहे काय आहे. मी आणि माझी पोरगी जीव मुठीत घेऊन राहतो, तिथं काळजी करत असतो. तर असं हे माझं पोरगं हाताबाहेर गेलेलं आहे आणि काहीतरी करा, काहीतरी करा. मग मी तिला म्हटलं की ठीक आहे, आपण काय करता येतं का बघूयात आपण. तुम्ही आता शांत व्हा, पहिलं शांतपणे घरी जा. आपण याच्यावरती आज आणि आत्तापासूनच काहीतरी प्रयत्न करूयात आपण या गोष्टींमधनं त्याला बाहेर काढण्याचे. असा मी त्यांना विश्वास दिला आणि त्या गेल्या. आता गेल्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये गेले आणि त्याला अभ्यासाचा प्रश्न विचारला. त्याला असं दाखवलंच नाही की तुझ्या आईने मला काही सांगितलं आणि मग मी तुला रागवेल आणि मी तुला सगळ्या मुलींसमोर तुझा अपमान करेल आणि तुझं सगळं काही काढेल बाहेर, असं त्याला वाटलं असेल कदाचित. परंतु तसं मी काहीच केलेलं नाही. असं दाखवलं पण नाही की तुझी काही कंप्लेंट केली आईने माझ्याकडे आणि आता मला तुला काही शिकवायला सांगितलंय आणि समजवायला सांगितलं, असं नॉर्मल वातावरण ठेवलं. कारण मुलांना कसं आहे, कॉलेजच्या मुलांना इतर मुलींसमोर अपमान केलेला सहन होत नाही. त्यांना त्यांचा अपमान खूप मोठा झाल्यासारखा वाटतो आणि त्यामुळे त्यांना असं सगळ्यांसमोर बोलून चालत नाही. मग मी पण ठरवलं की असं सगळ्यांसमोर बोलायचंच नाही त्याला काही, आणि असं जाणवून पण द्यायचं नाही की काय तो खूप मोठं महान काहीतरी पाप केलंय, अगदी दुष्कृत्य केलेले, काही हाणामारे केलेले आहेत, असं काही दाखवलं नाही. मग मी त्याला असं प्रश्न विचारला अभ्यासातला, त्याने छान उत्तर दिलं आणि तो मुळात हुशारच विद्यार्थी होता. तो काही असा किंवा काही असा वेगळा खूप त्याला काही शिकवलं आणि समजत नाही, त्याच्या डोक्यात काही घुसत नाही असं नाही. तो अतिशय हुशार विद्यार्थी होता आणि चांगला होता तो विद्यार्थी. फक्त या संगत गुणामुळे तो बिघडलेला होता. तर मग दुसऱ्या दिवशी पण मी त्याला अभ्यासातलाच प्रश्न विचारला, तर तेव्हा पण त्याने अगदी व्यवस्थित उत्तर दिलेलं, म्हणजे अगदी हुशार मुलांसारखं, स्कॉलर मुलांसारखं. तर त्याने ते त्याचा अभ्यास ठेवला होता, त्याचं ते तेवढं अभ्यासाचं स्टँडर्ड त्यांनी काही असो पण ते होतं त्याचं ठेवलेलं. कारण तो थोडा जरी अभ्यास केला तरी त्याच्या तो लक्षात असायचा. 11वीला पण त्याला छान मार्क्स मिळालेले होते. मग म्हटलं आता काय करायचं, अभ्यासात तर आता आपल्याला याला काही बोलता येत नाही, त्याच्यामध्ये तर पॉइंट आउट करता येत नाही. म्हटलं आता काहीतरी आपल्याला वेगळं करावं लागेल. मग मी काय केलं, तिसऱ्या दिवशी मी असं ठरवलंच होतं की 1 आठवडा याचं सर्चिंग करायचं आणि याला ऑब्झर्वेशन, जसं डॉक्टर ठेवतात ना ऑब्झर्वेशनमध्ये पेशंटला, मग त्यांना ते कळतं त्याच्यातल्या इंटरनल गोष्टी. तसं म्हटलं की आपण आता या मंडेला आपली आईची भेट झाली आहे ना, आज या मंडेपासून नेक्स्ट मंडेला आपल्याला काहीतरी हाताशी आलं पाहिजे, याच्यात आपल्याला शोधलं पाहिजे. मग मी तो पूर्ण आठवडाभर सर्चिंगचाच ठेवला होता की याची बॉडी लँग्वेज बघायची, याचं बोलणं चालणं बघायचं, हा किती बदललाय, कुठं नेमकं काय, कुठं पाणी मुरलं हे आपल्याला शोधायचं. मग म्हणून मी पूर्ण आठवडा त्याच्यासाठी घेतला होता. आणि मी मुलांना सांगितलं होतं की तुमचं सेल्फ स्टडीचं टाइम टेबल करायचं. मी दरवर्षी सांगते मुलांना, म्हणजे इथून गेल्यानंतर तुम्ही घरी गेल्यानंतर काय करता, तुमचा अभ्यास कसा करायचा, कसं तुम्ही तुमचं मन स्थिर ठेवायचं, घरी जागा एक ठेवायची फिक्स की तिथे तुम्ही अभ्यासच करायचा, सगळ्या विषयांची उजळणी करायची. तर ते असं मी दरवर्षी सांगते. तर त्या मुलांना पण मी सांगितलं की तुम्ही केलंय का टाइम टेबल. काहींनी केलं होतं, त्यांनी दाखवलं मला, मग मी त्याच्यावरती सिग्नेचर देते. मग ते घरी जाऊन ते लावतात आणि त्याप्रमाणे अभ्यास करतात. तर मी त्याला विचारलं, बघू तुझं टाइम टेबल. तो म्हटला मी नाही केलं. म्हटलं ठीक आहे, उद्या करून आण. मग दुसऱ्या दिवशी पण केलं. दुसऱ्या दिवशी पण म्हटलं बघू टाइम टेबल. काही मुलांनी नव्हती केली, त्यांनी दाखवली. मग अशी 3-4च मुलं उभी राहिली की ज्यांनी केलं नव्हतं. त्याला पण म्हटलं बघू केलेस का तू. काल तर म्हटलं की उद्या करतो, आज पण केलेलं नाहीयेस तू. मग म्हटलं की नाही, मी उद्या नक्की दाखवतो. म्हटलं ठीक आहे. मग काही बोलले नाही. तिसऱ्या दिवशी त्यांनी मात्र करून आणलं आणि पहिलं मला दाखवलं आणि ते इतकं सुंदर केलं होतं त्यांनी. व्यवस्थित अगदी 6च्या 6 विषय घेतले होते. छान स्केच पेनने त्याला डिझाईन करून अगदी ठळक अक्षरामध्ये मोठंच्या मोठं असं तयार केलं होतं त्याने त्याच्या टाइममध्ये. आणि त्याने टाइम पण अगदी व्यवस्थित घेतलेला होता. पण मग मी काय केलं, ते टाइम टेबल त्याचं अख्ख्या क्लासला दाखवलं. म्हटलं बघा याने कसं केलं, किती सुंदर केलेलं आहे बघा, डिझाईन कशी केलेली आहे आणि प्रत्येक सब्जेक्टला बघा 30-30 मिनिटं दिलेली आहे. म्हणजे वेळ पण किती घेतलेला आहे, असं तुमच्यासारखं 15-20 मिनिटाचा टाइम नाही घेतलेला आहे. तो घरी असतो म्हणजे त्याला टाइम असतो, तो काही कुठं बाहेर काम बिम करत नाहीये. मग त्या वेळेमध्ये त्यांनी बघा 6च्या 6 विषय घेतलेले आणि किती मध्ये थोडासा वेळ घेतलेला आहे की त्या वेळेमध्ये फ्रेश व्हायला पाहिजे, थोडं रिलॅक्स व्हायला पाहिजे.
तर असं आपलं शाळेचं जसं 6 विषयांचं टाइम टेबल असतं, 6-7 विषयांचं, तसंच म्हटलं यांनी पण केलेलं आहे घरचं. किती सुंदर केलेलं आहे बघा. आणि मग मी त्याला व्हेरी गुड असं दिलेलं होतं. आणि ते व्हेरी गुड दिलेलं ते पण त्याला इतका आनंद झाला. मी त्याला जवळच थांबवून ठेवलं आणि अख्ख्या क्लासमध्ये ते दाखवलं, की बघा त्याला व्हेरी गुड मिळालेलं आहे. त्याने किती सुंदर केलेलं आहे बघा, किती छान केलेलं आहे, वेळेमध्ये घेतलंय. बघा त्याचा अवघड विषय त्याने कसा पहिला घेतलेला आहे, मग सोपा विषय कसा घेतलेला आहे. त्यांनी मनापासून केलेलं आहे बघा. आणि तो आता याप्रमाणे ते करणार आहे अभ्यास. आणि ती मात्र तंतोतंत लागू पडली. त्याला इतकं म्हणजे अगदी त्याची कॉलर टाईट झाली, की मी एवढं क्लासमध्ये मला मॅडमनी एवढं माझं कौतुक केलेलं आहे. आणि त्याला ते त्याच्यातला तो मूळ स्कॉलर विद्यार्थी होता, तो जागा झाला त्यामध्ये. तिथं काही कंप्लेंट्स नव्हत्या, तिथं काही त्याच्यावरचे दोष काढले नव्हते. तो असाच आहे, तसाच आहे, तू घरी काय करतो, हे करतो ते. असं काही न करता त्याला त्याच्यातली जी चांगलं गुण जे दाखवले, प्रेझेंट केले जे इतरांसमोर, तर ते मुलांना फार आवडत असतं. तर मग त्याला फारच अगदी भारी वाटलं की काहीतरी. आणि घरी गेल्यानंतर त्याने मग ते व्यवस्थित लावलं, अभ्यास करायला लागला. त्याची अभ्यासामधली प्रोग्रेस हळूहळू हळूहळू त्याची वाढायला लागली. पुढच्या मंडेला मी त्याच्या आईला फोन केला. म्हटलं की काही फरक जाणवतोय का ताई तुम्हाला? तर त्या हसतच मला बोलल्या, हो मॅडम. म्हटले फरक पडलाय. म्हटले फरक असा पडलेला आहे की जो रात्री बाहेर जायचा की नाही, रात्री बाहेर असायचा तो तो स्टॉप झालेला आहे. आणि मला तेच पाहिजे होतं की तो रात्री घराबाहेर असता कामा नये. रात्री बाहेर असण्याचं मुलांचं काय कारण आहे? ती जी मुलं जी आहेत ती गुंड मुलं आहेत. ते काही शाळा कॉलेज न शिकणारी आहेत. ते असेच चकाट्यापिटत हिंडतात. काही काही आपले हाणामाऱ्या करणं, व्यसनं करणं, अशा कॅटेगरीतली ती मुले. त्यांच्यामध्ये हा माझा मुलगा सापडलेला होता. आणि हे रात्रीच्या प्रमाणामध्ये जास्त चालतात हे असले प्रकार. तर म्हणूनच मला तो रात्रीच्या वेळेला जो घराबाहेर थांबायचा ना 11-11 वाजेपर्यंत, तर तसला मला नको पाहिजे होतं. म्हणून त्याच्यातच मग ते जुगार खेळणं, त्या ज्या रात्री गोष्टी चालायच्या त्या गोष्टी तो करायला लागला होता. पण आता तो इथं काय झालेलं आहे, त्या टाइम टेबल त्यांनी कपाटाला छान जाण्या येण्याच्या मार्गावरती लावलं, येता जाता दिसतं आणि त्याप्रमाणे तो अभ्यासाला बसतो. आणि एखाद्या वेळेला म्हटलं तर मी बोलते त्याला, अरे तुझा तर हा टाइम आहे, करतो. आणि तो मला तशी एकदाच वेळ आली, पण आता मात्र तो बऱ्यापैकी करत असतो. म्हणजे असं काही हे नाहीये. तर मला बरं वाटलं की काहीतरी एक वेगळं आपला प्रयत्न जो होता तो काहीतरी आपण केला आणि तो त्याला त्याच्यामध्ये अ, कामी आला. आणि माझ्या लक्षात आलं की हा प्रकार का चाललेला आहे. हा अभ्यासात तर हुशार आहे, पण काहीतरी कुठेतरी वेगळंच प्रकार. तर हा बिझी नाहीये, हा व्यस्त नाहीये, हा कॉलेजचा विद्यार्थी आहे. 12वीची बोर्ड एक्झाम यायला द्यायची आहे. बाहेरची मुलं आहेत ती गुंड मुलं आहेत, त्यांना शाळा कॉलेजचा काही गंध नाहीये, शिक्षणाचा गंध नाहीये. ते वेगळ्या दिशेला निघून गेलेले आहे. आणि त्यात हा मुलगा जो आपला गळ्यात टाय घालतो, युनिफॉर्म घालतो, रेग्युलर कॉलेजला येतोय, एक चांगला स्कॉलर विद्यार्थी आहे. आणि त्याने जर अशा पद्धतीने जर आयुष्य वाया घालवलं तर ते योग्य होणार नाही. त्याच्या आईला पण तो न्याय मिळणार नाही. तर त्यासाठी म्हटलं आपण याला बिझी ठेवूयात. मग त्याच्या आईला पण मी सांगितलं की तुम्ही घरकामामध्ये पण त्याला थोडंसं व्यस्त ठेवा. तुमची मुलगी जसे शाळेतून आल्यानंतर संध्याकाळी काम करते, तसं याला पण थोडंसं काम लावा. काहीतरी दळण आणायला सांगा, काहीतरी भाजीपाला निवडायला सांगा किंवा आणायला सांगा, किंवा घरातली काही कुकर लावणं, काहीतरी भाजी निवडून देणं, काही काही त्याचा त्याचा युनिफॉर्म त्याला धुवायला सांगा. तुम्ही कपडे धुवत बसायचे नाही, त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकायच्या. त्यांना जाणीव करून द्यायची की आपलं हे काम आहे. तर तेव्हा अभ्यास आणि काम यामध्ये हे विद्यार्थी दशेमध्ये व्यस्त असले पाहिजे. मुलांना वेगळा वेळ जर मिळाला, घरात कोणाचा दबाव नाही, आई नाही घरी, वडील नाही, कोणी नाहीये, त्याला तर कोणीच नाहीये घरी, वडील नाही, वडीलच नाहीत त्याला, तर त्या ठिकाणी त्याच्यावर दबाव कोणाचा असणार आहे. तुम्ही दिवसभर कामाला, मुलगी ती सकाळी जायची, ती मार्केटला, तिने सांगितलं की मी सकाळी पहाटे मार्केटला जाते, मला झाडू मारायचं काम आहे. तिकडं मी मार्केटला झाडू मारायचं काम करते. तिकडून आल्यानंतर मग घरी आल्यावरती स्वयंपाक पाणी करायचा, पुन्हा एक खानावळीमध्ये स्वयंपाकाला मी जाते, चपात्या लाटायला जाते. आणि मग तिथून मला दुपार होते, 1-2 वाजता मी घरी येते. घरी आल्यानंतर परत 2-3 तास झाले की संध्याकाळी परत स्वयंपाकाच्या कामाला जाते. मी घरीच नसते. रात्री घरी
आल्यानंतर जेवायचं खायचं तर हा पोरगा घराबाहेर. तर हे असं चाललेलं. म्हटली मी एकटी कुणाला सांगणार, कोण मला मदत करणार, आणि पोरगा असं वाया जायला लागलेलं तर ते मला सहन नाही व्हायचं. तिला पण वेळ नव्हता की त्याच्याकडे दिवसभर लक्ष ठेवायला, त्याचा तो गैरफायदा घ्यायचा. त्याला भरपूर वेळ मोकळा मिळायचा. बहीण दुपारी शाळेला जायची, ती संध्याकाळी 5-6 वाजता घरी यायची, आणि मग अख्खा दिवसभरापासून रात्रीपर्यंत हा पोरगा घरीच असायचा एकटा. त्यामुळे मग त्या बाहेरच्या मोकळ्या मुलांनी त्याला बरोबर हेरलं आणि त्यांच्या त्या टोळीमध्ये सामील करून घेतलं, आणि जुगार खेळायला, सिगरेट प्यायला, गुटखा खायला, सगळ्या वाईट गोष्टींच्या वळणाला ते घेऊन गेले ते विद्यार्थी. विद्यार्थी नाही, ती मुलं. मग ह्या चांगल्या विद्यार्थ्याचं त्यामध्ये नुकसान झालेलं. अशा परिस्थितीमध्ये तो सापडल्यानंतर त्याच्या आईची जी तळमळ होती, जी वाईट संगतीला चाललेला मुलगा आहे, तर ते तिला स्वस्थ बसून देत नव्हतं. आणि तिने ते लगेचच हालचाल केली, लगेचच ती मला येऊन बोलली, त्याच्यावरती लगेचच तोडगा काढला. तर तो फार उपयोगाचा झाला. पण नंतर त्या मुलामध्ये खरोखरच सुधारणा झाली, आणि 12वी चांगल्या मार्काने तर तो पास झालाच. पण मी त्याच्या आईला नंतर सुचवलं सुद्धा होतं, की म्हटलं ताई तुम्ही एक काम करा, त्याला फक्त हे करा की त्याला व्यस्त ठेवा, त्याला मोकळं ठेवू नका. कारण मोकळा जर तो राहिला ना, आता तुम्हाला तर पैशाअभावी इथली जागा पण सोडता येणार नाही, कारण झोपडपट्टीचं वातावरण होतं आजूबाजूचं. लगेच एकटी बाई कमावणारी, 2 मुलांचं संगोपन करायचं, वाढवायचं, शिक्षण करायचं. तर तिच्या आवाक्याबाहेरचं होतं की लगेचच दुसरीकडे चांगल्या ठिकाणी खोली भाड्याने घेणं आणि राहणं, तर तिला ते शक्य नव्हतं. मग तिला मी म्हटलं की तुम्ही जरा याला काय करा, तुम्ही मार्केट यार्डमध्ये कामाला जाताय असं, तर तुमचे व्यापारी लोक ओळखीचे आहेत, दुकानदार जे होलसेलरवाले दुकानदार आहेत ते ओळखीचे आहेत. त्यांच्या एखाद्या दुकानामध्ये याला काहीतरी कामाला ठेवा. आता हा 12वी झाला ना की मग याला काय करा की तिथं बिलिंगला वगैरे करायला, कॉमर्सचा विद्यार्थी होता आणि तो हुशार होता, त्याचं अकाउंट्स पण चांगलं होतं, इंग्लिश पण चांगलं होतं. म्हटलं त्याला अकाउंटचं तिथं बिलिंगला वगैरे ठेवा, म्हटलं MSCITचा एक कोर्स करू द्यात त्याला, आणि बिलिंगचं काम करायला तो तिथं एखादा दुकानदार तुमच्या ओळखीचा असेल तर त्याच्या इथं म्हटलं त्याला कामाला लावा. आणि खरंच ती मात्रा लागू झाली, त्याला तिथं कामाला लावलं, आणि तिथं तो बिलिंगची काम करायला लागला, पगार मिळायला लागला. आई पण तिथे कामाला होती, मग तिचंही लक्ष असायचं. त्यालाही मग तिथं काय झालं माहितीये का, एक फायदा असा झाला की त्याला आईचे कष्ट दिसायला लागले. आई तिथं झाडू मारायची, कामं करायची, तिथं जे जे काही करायची, तर ते एकीकडे तो पण काम करायचं, त्याचं काम बिलिंगचं, आईचं काम झाडू मारायचं. आणि ते पाहताना त्याला कुठेतरी एक अशी ती आपल्या आईच्या कष्टाची जाणीव झाली. आई आपल्यासाठी काय करते, किती अपमान सहन करते, किती खालच्या दर्जाचं काम करते, आपल्याला जगवतीये, आपल्याला शिक्षणासाठी एवढं. तर ते कुठेतरी त्याला ते अशी त्याची जाणवली ती संवेदना की आईच्या कष्टाची, की आपली आई किती मेहनत घेते बघा. असा फरक असतो. जसं वातावरणामध्ये मुलं असतील ना, तसं तसं मग त्यांना आपल्या आई वडिलांचे कष्ट दिसतात, ते कसे आपल्याला. तर मग ती एक मात्रा फार लागू पडली, आणि मी ते सजेस्ट केलं त्याच्या आईला की तुमचा मुलगा तुमच्या डोळ्यासमोर राहू द्यात, व्यस्त राहू द्यात, आणि कामात राहू द्यात. 2 पैसे तो कमवेल पण, आणि शिक्षणाची पण मग त्याला जाणीव राहील. आणि असं करता करता तो खरंच त्याच्यानंतर छान तो BCom झाला, चांगले मार्क्स पडले. एक्सटर्नल BCom केलं त्यांनी, जॉब पण करता का, कारण परिस्थिती तशी हालाकीची होती, काम करायलाच पाहिजे होतं. रेग्युलर कॉलेज करत बसायला आणि शिकवायला आईकडे तेवढा पैसा नव्हता. तर त्याने एक्सटर्नल BCom केलं, छान मार्कांनी पास झाला. त्याच्यानंतर त्यांनी एका मोठ्या आता शोरूमला तो अकाउंटंटचं काम करतो, आणि खूप छान आता सॅलरी आहे, चांगलं प्रामाणिकपणे काम करतोय. चांगली सुधारणा केलेली आहे त्यांनी. आता 10 वर्ष झाले या गोष्टीला, आणि आता त्यांनी एक छान घर घेतलेलं आहे, भाड्याने रेंटने घेतलेलं आहे, परंतु चांगल्या एरियामध्ये घर घेतलेलं आहे, चांगली गाडी घेतलेली आहे आता, आणि मोठी जबाबदारी पार पडतोय, आईला छान सांभाळतोय, आणि बहीण पण आता कॉलेजचं शिक्षण करते. तर दोन्ही भावंडं आता बहीण भाऊ चांगले झालेले आहेत. आईला पण समाधान आहे. पण मला तर आनंद झालाच या गोष्टीचा, की काहीतरी कुठेतरी आपण एक छान असं बदल करू शकलो. आपल्या कसं आई-वडिलांनंतर शिक्षकावरती जबाबदारी असते मुलांच्या, आणि काही आई-वडील पालकांना जर काही वाटलं तर पालक शिक्षकांजवळ मन मोकळं करून बोलतात, आणि हे बोललं पाहिजे.
कसं आहे बघा, समाजामध्ये चांगली पण माणसं आहेत आणि वाईट पण माणसं आहेत. काही जर असं आपल्या मुलांमध्ये जर काही वेडं-वाकडं दिसलं, काही गंभीर परिणाम होताना दिसले, तर चांगल्या माणसांजवळ बोललं पाहिजे. त्याच्यातनं काहीतरी मार्गदर्शन मिळतं, काहीतरी त्या अडचणींवर मात करता येते, सोल्युशन काढता येतं. आता त्या दुकानदाराने सुद्धा त्याला कामावर ठेवलं, काही अनुभव नाही, काही नाही. पण तरी पण त्यांनी पण संधी दिली, की त्याला बिलिंगला कामाला ठेवलंय, विश्वासाने हे केलं. मग आता पण तो विश्वासाने एक मोठं शोरूम सांभाळतो, अकाउंटंटचा जॉब करतोय तो, जबाबदारीचं प्रामाणिकपणे काम करतोय. तर असं चांगली माणसं पण मग भेटत जातात, चांगली माणसं पण विचार करतात अशा गोष्टींचा. तर मला काय म्हणायचंय, की वेळीच सावध व्हा. म्हणजे कसं तुम्हाला जाणवतंय, समोर दिसतंय. जर त्या ठिकाणी त्याची आई शांत बसली असती, बघायची भूमिका घेतली असती, होईल आज सुधरेल पोरगं माझं, उद्या सुधरेल, कोणाकडेच काही बोलली नसती, काहीच बदल करायला मागितला नसता, प्रयत्न काहीच केले नसते, येऊन भेटली नसती, कोणाजवळ काय बोलली नसती, तर हे झालं असतं का? तर नसतं झालं. उलट त्या गर्तेमध्ये तो वाईट संगत गुणामध्ये अजून अडकला असता, अजून बरबाद झालं असतं, आयुष्य बरबाद, शिक्षण बरबाद आणि व्यसनाधीन झालं असतं ते पोरगं. परंतु अशा काही गोष्टी जर केल्या आपण, हालचाल वेळीच केली, वेळीच सावध झालं, वेळीच तळमळीने त्या गोष्टी पुढे नेल्या, प्रयत्न केले, काही चांगल्या माणसांना भेटलं, त्यांचं गायडन्स घेतलं, मदत घेतली, तर आपण या समस्येतून बाहेर पडू शकतो. म्हणून कधी पण कुठलीही समस्या असू द्यात, गप्प बसायचं नाही, शांत राहायचं नाही, विचार करत वेळ वाया घालवायचा नाही. आणि मुलांमध्ये जर असं जर दिसत असेल तर तातडीने लगेचच काहीतरी उपाययोजना करायची. जसं आपण डॉक्टरांकडे खूप काही शस्त्रक्रियेपर्यंत वेळ नाही येऊन देत, औषध गोळ्या फार फार इंजेक्शनपर्यंत आपण आटोपतं घेतो, लवकर बरं व्हायचा प्रयत्न करतो, कारण आपल्याला लवकर बरं व्हायचं असतं, आपल्याला असं दुखणं घेऊन तळमळत पडायचं नसतं बेडवरती. तसंच हे शिक्षण पद्धतीमध्ये पण, शिक्षणावस्थेमध्ये पण असंच असतं. ज्या वेळेला मुलं भरकटतात, वेगळ्या दिशेला निघून जातात, अभ्यास करत नाही, किंवा मग वेगळ्या वेगळी संगत लागते त्यांना, वाईट संगत लागते आणि बेजबाबदारपणे वागतात, शिस्तीच्या बाहेर वागायला लागतात, उलट-सुलट बोलायला लागतात, असा त्रास कुटुंबाला व्हायला लागतो जेव्हा या अशा मुलांचा, तर मग मात्र वेळीच सावध झालं पाहिजे, वेळीच बोललं पाहिजे, चांगल्या माणसांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि या समस्येवरती मात करायचा प्रयत्न केला पाहिजे. तर मला असं म्हणायचंय, की काहीही असू दे, काहीही असू दे, अभ्यासात मागं असू दे, कुठल्या तुमच्या आजारपण असू दे, कुठलीही गोष्ट असू दे, तर ती अशी गप्प बसून राहू नका, अंगावर पण काढू नका कुठली गोष्ट, दुखणं असेल किंवा काही असेल. तुमची गरिबी असेल, काही, तर त्याच्यातून लवकरात लवकर बाहेर पडा. आयुष्य फार मोठं आहे. व्यवस्थित आपल्याला छान आनंदाने जगायचं असतं. प्रोग्रेसिव्ह लाईफ जगायचं असतं. सुंदर आयुष्य जगायचं असतं. आनंदाने जगायचं असतं. असं वाईट गोष्टींमध्ये आयुष्य कधीच काढायचं नाही. म्हणून काय करायचं, तर आपण वेळीच सावधान व्हायचं, प्रयत्न सुरू करायचे. हळू-हळू टप्प्याने ते वाढवत न्यायचे. योग्य दिशेने प्रयत्न करायचे. योग्य दिशेने त्या गोष्टींना न्यायचं, विचार योग्य करायचे आणि मग बघा त्याचं फळ तुम्हाला नक्कीच चांगलं मिळेल आणि तुम्हाला सुद्धा मनाप्रमाणे आपल्या ज्या इच्छा आहेत, आपल्या ज्या अपेक्षा आहेत मुलांकडून म्हणा किंवा आपल्या इतर काही कुटुंबातील व्यक्तींकडून, तर त्या पूर्ण व्हायला मदत होते. त्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे, आपण सावध असलं पाहिजे आणि आपण त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. फक्त बघायची भूमिका घेऊन आज बदलेल, उद्या बदलेल, आजचे दिवस बदलतील, परिस्थिती बदलेल, आपोआप असं काहीच बदलत नसतं. कुठलीच गोष्ट आपोआप होत नसते. त्यासाठी आपल्याला त्यामध्ये उतरावं लागतं, शोधावं लागतं, त्याच्यावरती लगेचच पावलं उचलावी लागतात, ॲक्शन घ्यावी लागते. तर आपल्या मनासारख्या सगळ्या काही गोष्टी छानपैकी जुळून येतात. आयुष्य आपण सुंदर आणि समृद्ध जगू शकतो. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.